सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे। यात अनेक पक्षांचे अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सातारा जिल्हा परिषद पाटण पंचायत समिती मुरुड गणात शिवसेनेच्या उमेदवारांनी विकासाच्या नावावर मतदान मागण्यास सुरुवात केली आहे। या विधानसभेचे नेतृत्व शंभूराजे देसाई करत आहेत। तारळे विभाग अंतर्गत जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचा बालेकिल्ला समजला जातो। पाहूया याचे सविस्तर वृत्त। माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझे पती विजय शहाजी पवार यांनी 2009 मध्ये वीरेंद्र ट्रेनिंग अकॅडमी संस्था ओपन केली। माझे पती यांनी मेचची जबाबदारी माझ्यावर खूप मोठी सोपवली। या जबाबदारीमध्ये माझ्या 4 लेडीजांचं सहकार्य खूप मोठे आहे आणि ही जबाबदारी मी पार पाडत आहे। अकॅडमीमधून 2000 मुलं व मुली सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये भरती झाले आहेत। यामध्ये तारळे भागातून 500हून अधिक मुले भरती झालेली आहेत। आजही आम्हाला मुली भरती झालेले व त्यांचे पालक भेटतात आणि आमचे खूप कौतुक करतात। यातच आम्हाला खूप मोठे समाधान आहे। त्यांना चांगलाच परिचय आहे त्यांच्याशी। त्यांच्याच अकॅडमीमध्ये वीरेंद्र अकॅडमीचं नाव आहे। त्याच अकॅडमीमध्ये माझी दोन्ही मुलं त्याच ठिकाणी त्यांची कामं झालीत आणि त्या पवार सरांनी त्यांच्यावर अगदी पूर्णपणे घरच्यासारखं लक्ष ठेवून ती मुलांना शिकवलं आणि माझ्याही दोन्ही मुलांची त्याच ठिकाणी कामं झालेत। अगदी उत्तमरित्या कामं केली आणि सविता पवार ह्या जेवणाचं काम पाहत होत्या। जेवण असं इतकं उत्कृष्ट बनवत होत्या की ते आमच्या मुलांना घरचं आहे की त्या अकॅडमीतलं आहे याचीसुद्धा कधी जाणीव होऊन दिली नाही। अशा त्यांनी चांगल्या प्रकारे कामं केलेले आहेत। अकॅडमीबद्दल सांगायचं झालं तर अनेक मुलं 500हून अधिक त्या अकॅडमीतून तारळे भागातील अशी भरती झालेली आहेत। चांगल्या हुद्द्यावरती चांगल्या ठिकाणी त्यांना ती कामं मिळाली आहेत आणि ते शिकवण्याचं काम पवार सर आणि वीरेंद्र अकॅडमी यांनी खूप अगदी कस पणाला लावून पोरांची कामं करून घेतलेली आहेत। आपल्या अपेक्षा हेच की जास्तीत जास्त मतदारांनी त्यांना मतदान करून आपल्याच गावचे स्थानिक आहेत, आपल्याच भागचे आहेत असं समजून त्यांना जास्तीत जास्त वोटिंग करून त्यांना निवडून आणावं आणि त्यांनीही त्यानंतर आपले समजून इतर लोकांची कामं करावीत आणि ते करतील अशी मी अपेक्षा बाळगतो।